नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। खुश खबर आहे। आता दिव्यांगांसाठी तालुका स्तरावर दिव्यांग भवन उभारले जाणार आहे। तर मग त्याच्यासोबतच दिव्यांग भवन उभारण्यासाठी वेळ लागणार आहे, परंतु आता दिव्यांगांसाठी तालुका स्तरावर सर्वप्रथम अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे। जिल्हा स्तरावरील, राज्य स्तरावरील सर्व योजना व सेवा थेट तालुक्यात सुरू करण्यात आलेले आहे। यासाठी आता अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे। त्यांना जिल्हा स्तरावर जाण्याची आवश्यकता नाही, धावपळ करण्याची आवश्यकता नाही। त्यांच्या तालुक्यातच सर्व सेवा थेट त्यांना मिळणार आहे। तर त्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की अतिशय महत्त्वाची माहिती आहे। आपण यात बघणार आहोत की कोणकोणत्या सेवा सुविधा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, दिव्यांगांसाठी तालुका स्तरावर अधिकाऱ्याची नेमणूक करणारा जळगाव हा पहिला जिल्हा आहे। तर मग जळगाव जिल्हा परिषदेने दिव्यांगांसाठी तालुका स्तरावर अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे। दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण आणि कल्याणासाठी जिल्हा परिषदेने एक महत्त्वाकांक्षी आणि राज्यात आदर्श ठरणारा निर्णय घेतलेला आहे। जिल्ह्यात प्रत्येक पंचायत समिती स्तरावर तालुका दिव्यांग कल्याण अधिकारी हे स्वतंत्र पद अतिरिक्त जबाबदारी निर्माण करून संबंधित अधिकाऱ्याची तातडीने नेमणूक करण्यात आलेली आहे। तालुका स्तरावर विशेषत्वाने दिव्यांग कल्याणासाठी अधिकारी नेमणारा जळगाव हा पहिला जिल्हा आहे। यामुळे आता दिव्यांगांच्या ज्या काही अडचणी असतील त्या तालुका स्तरावरच सोडवल्या जातील। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या धोरणात्मक नेतृत्वात हा निर्णय अंमलात आणला आहे। याचा दिव्यांग बांधवांना लाभ होणार आहे। दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या शिक्षण व रोजगाराच्या संधींची माहिती स्थानिक पातळीवर अधिक प्रभावीपणे या ठिकाणी मिळणार आहे। या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर जिल्हा स्तरावरील योजना आणि सेवा आता थेट तालुक्यात मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला जर एखादी योजना किंवा सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर दिव्यांग बांधवांना जिल्हा स्तरावर जावं लागायचं, जिल्हा सक्षमीकरण केंद्र जिथे असेल तिथे जावं लागायचं। तर मग या ठिकाणी कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत तर दिव्यांग प्रमाणपत्र तुम्हाला तालुका स्तरावर मिळतील। युनिक डिसेबिलिटी ID कार्ड सुद्धा तुम्हाला तालुका स्तरावर मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला जिल्ह्याच्या मुख्यालयात जाण्याची गरज नाही। दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या शिक्षण व रोजगाराच्या संधींची माहिती सुद्धा तुम्हाला तालुका स्तरावर स्थानिक पातळीवर मिळणार आहे। त्यामुळे या ठिकाणी ती अधिक प्रभावी होईल। या यंत्रणेमुळे जिल्हा स्तरावरील कामाचा ताण सुद्धा कमी होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर काही योजना आणि सेवांची माहिती हवी असेल तर तुम्ही आता तालुका स्तरावर जाऊ शकता। तर मित्रांनो, सर्वप्रथम जळगाव जिल्हा परिषदेने ही सुविधा सुरू केलेली आहे। तसेच आता इतर ठिकाणी सुद्धा ही सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, प्रत्येक तालुक्यामध्ये आता दिव्यांग भवन उभारणार। CEO आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनंतर ॲक्शन मोडवर सांगलीमध्ये प्रत्येक तालुक्यात दिव्यांग भवन आणि सांगली जिल्हा परिषदेत दिव्यांग सक्षमीकरण कक्ष असे महत्त्वाचे निर्णय दिव्यांगांसोबत घेण्यात आलेले आहे। दिव्यांगांसोबतच्या बैठकीत घेण्यात आलेले आहे। राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यात दिव्यांग भवन उभारले जाणार आहे आणि त्याच्यासोबत दिव्यांगांसाठी तालुका स्तरावर अधिकाऱ्यांची सुद्धा नेमणूक करण्यात आलेली आहे। म्हणजे आता दिव्यांगांना ज्या काही सोयी सुविधा मिळतील त्या तालुका स्तरावर मिळतील। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जिल्हा परिषद जळगाव यांनी चांगला उपक्रम सुरू केलेला आहे। तर इतर जिल्हा परिषदेने सुद्धा तालुका स्तरावर अधिकाऱ्यांची लवकरात लवकर नेमणूक करून द्यावी, ज्या अर्थी दिव्यांगांना मदत होईल। त्यांना सर्व योजना व सेवांची माहिती तसेच सोयी सुविधा या तालुका स्तरावर मिळतील। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।